अहमदनगरच्या 4थ्या, 5व्या, 6व्या आणि 7व्या क्रॉसमध्ये सुरू असलेल्या नाले, रस्ते आणि स्ट्रीट लाईट विकास कामांची पाहणी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज महानगरपालिका अधिकारी अंकित राजेंद्र, हेस्कॉम विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारासह केली। यावेळी आमदार सेठ यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला। नागरिकांनी विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणारे ड्रेनेज समस्याबाबत, खराब रस्त्यांबाबत आणि रात्रीच्या वेळी अपुऱ्या स्ट्रीट लाईट सुविधांबाबत चिंता व्यक्त केली। नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर आमदार सेठ यांनी परिसरातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे आश्वासन दिले। सुरक्षितता, सोय आणि प्रत्यक्ष कुटुंबांच्या दैनंदिन जीवनमानासाठी चांगले रस्ते, सक्षम ड्रेनेज व्यवस्था आणि पुरेशा प्रकाश योजनेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना कामाची गुणवत्ता राखून वेळेत काम पूर्ण करण्याची सूचना देत विभागामध्ये समन्वय आणि जबाबदारीने काम करण्यावर भर दिला। स्थानिक नागरिकांनी आमदारच्या भेटीचे स्वागत करत थेट संवादामुळे त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचा विश्वास व्यक्त केला। ही पाहणी मतदारसंघातील सर्व भागांमध्ये संतुलित विकास घडवून आणणे आणि नागरिक समस्या तातडीने सोडवण्याचे कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे। अशा आणखी अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ फेनुग्रामला।